वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अंबादास दानवे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याच्या आरोपाखाली तसेच खंडणीसह इतर गुन्ह्यांमधील आरोपी वाल्मिक कराड याला पोलिसांनी अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस अद्याप वाल्मिक विरोधात ठोस पुरावे गोळा करू शकलेले नसले तरी त्याला आता एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वाल्मिक कराडच्या मालकीच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने SITने दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा संकलित करण्यात आलेला असून त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखीन मालमत्ता जप्त केल्या जातील असं सांगण्यात येत आहे. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे ठाकरे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी SITच्या या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. दानवे नांदेडमध्ये म्हणाले की हा निर्णय चांगला आहे, परंतु वाल्मिक कराडची स्वतःच्या नावावर किती आणि इतरांच्या नावावर किती संपत्ती आहे हे शोधणार काय आणि कोण? पुन्हा झाल्यानंतर कराड एवढे दिवस फरार होता त्या दिवसात वेगवेगळ्या भागातील किती मालमत्ता ट्रान्स्फर झाली याचा तपास केला पाहिजे आणि यावर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये सरकारी पक्षपातीपणे वागत आहे असं मला वाटतं. आत्तापर्यंत 10-20 लाखांमध्ये कारवाई करणारी ED कोट्यावधीची संपत्ती असणाऱ्या मालकाला साधी नोटीस देत नाही, विचारणा करत नाही. हे पाहून तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे. अजूनही या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. प्रसारमाध्यमे वेगवेगळ्या पद्धतीने या घटनेचे पुरावे म्हणून वेगवेगळे व्हिडिओ बाहेर आणत आहेत, पण पोलिसांना कळत नाही आहे. पोलिसांना हे शोधणं काहीही अवघड नाही, पण पोलीस हवा तसा तपास अजूनही करत नाही. तसेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघेही एकाच माळेचे दोन बाजू आहेत. निर्णय चांगला आहे, पण वाल्मिक कराडच्या स्वतःच्या नावावर किती आणि दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार आहे? गुन्हा झाल्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात या सगळ्या भागातली वेगवेगळ्या ठिकाणची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचं मला असं वाटतं EDने तपास केला पाहिजे. तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण मला असं वाटतं सरकार पक्षपातीपणे याच्यामध्ये वागतं आहे. आत्तापर्यंत छोट्या 10-10, 20-20 लाखाच्या याच्यात कारवाई करणारी ED कोट्यावधी हजारो कोटी रुपयांचं अशा पद्धतीने मालमत्ता असलेल्या माणसाला साधी नोटीस देत नाही, साधी विचारणा करत नाही, साधा तपास करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं या तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे. या पूर्ण जो तपास झालेला आहे बीड प्रकरणाचा समाधानी आहे? बिलकुल नाही. अजून एक आरोपी फरार आहे. व्हिडिओ TV वाल्यांना कळतात, पण पोलिसांना माहिती नाही आहे. व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीनं मीडिया बाहेर आणतात, परंतु पोलिसांकडे याचा रेकॉर्ड नाही. याचाच अर्थ पोलिसांचेच व्हिडिओ आहेत मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणचे. खरं तर CCTVचं जाळं आत्ताच्या काळात आहे. कोणीतरी मोबाईलमध्ये कुठेतरी काहीतरी टिपत असतो. पोलिसांना हे शोधणं काही अवघड काम नाही, पण पोलीस अजूनही त्याच्यात पाहिजे तसा तपास करत नाही, हे सत्य आहे. या संदर्भात तुम्ही फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना हे सगळे सांगितलेलं आहे? काही गरज नाही भेटायची, त्यांना काही माहिती नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.